अगं सखी काय ना अगं घर झालंय झालं की नाही अगोदर हा ना आता घरानंतर काय घरानंतर येते गवळा आहे मग जाऊया जाऊया अगं तू निसलीस काय काय पिंजरा बरं तू साडीचं नाव का हा ना बरं आणि माल काय घेतलाय माल घेतोय ताक काय घेतात ताक ताक अगं उन्हाळ्याचा दिवस आहे हो ना हा आणि गळ्यात मोहन माल बरं निघूया का अगं मलाही चाललं हो तयारी झाली की नाही झाली की बरं काय घेतलंय माल अगं मी गेला एवढा गोल गोल लोण्याचा गोळा गोळा हो अच्छा अच्छा बरं पण नेसलात काय धगा मगा फक्त मलाच बघाय अगं बाई माझ्या साडीचं नाव तर गळ्यामध्ये साधा हिऱ्याचा मग झाली तयारी झाली बरं जायचं कसं ते सांगतो बरं का शंकर महाराज सांगतो
हॅलो बटन दाबा वेळ होतो आपल्याला हॅलो शाबास हॅलो हॅलो शाबास बरोबर का मंडळी जोरदार आता आपण इथं आलो आता बसलेल्या जनतेला आपली ओळख सांगितली पाहिजे बरोबर सांगायला पाहिजे बऱ्याच दिवसानंतर आपण एकत्र भेटलोय ओळख सांगावीच लागेल तर गंडक देशाचा भरण गंडक राजा यांच्यावर बसणार आहोत आणि याच नावाला आम्हाला ओळखलं जातं त्याचप्रमाणे आमचे बंधू शिवाजी सुर्वे यांच्याकडून सुद्धा या पात्रासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेले जोरदार आता या ठिकाणी कार्यक्रम काय निमित्त आहे ते सर्वांनाच ज्ञात आहे बरोबर तथा महाराज येण्याची वेळ झाली की बसलेल्या लोकांचं काहीतरी आपल्याकडून तुम्ही मनोरंजन झालं पाहिजे आता तू बरेच दिवसांना आलायस पुण्यावरनं तर काय असलं जुनं पाणी तर सांग लोकांना आम्हाला ऐकून जरा आता मला वाटते मला 10 ते 15 वर्षानंतर मी उभा राहिलोय तू त्याच्यात मला चांगला 15 वर्षांना 10 वर्षांना शेवटी जुनं ते सोडत ना बरं असो बंडा महाराज साईड बसायचं बघायचं तुम्ही आणि जाणार देवी बसली मंदिरा जोडीदार आता देवाचं झालं बरोबर. आता या ठिकाणी ज्या पद्धतीनं मगाची सामनेवाली महाराजांनी ज्या पद्धतीनं छत्रपतींचा गजर घेतला त्या पद्धतीनं आपण पण काहीतरी घेतलं पाहिजे बरोबर. सुरेश रघुनाथ कदम यांच्याकडून सुद्धा मुंबई यांच्याकडून सुद्धा या पात्रासाठी 101 रुपयाचं 100 रुपयाची 1 रुपये पदार्थ घालायची सवय लागली आम्हाला. मंडळ त्यांच्या अत्यंत घेऊन आहे. धन्यवाद. हा धन्यवाद बरोबर ना महाराज. आइए बंडा महाराज आइए महाराज
काय झाले आहे परम राजाच्या दरबारामध्ये? जोडीदार आवाज आला? सीताराम विष्णू यांच्याकडे पात्रासाठी 100 रुपये आले तर बहिणीमध्ये तुमचा आभारी आहे. जोडीदार तो मगाचपासून येतोय मध्ये मध्ये आवाज. माईक चांगला दे जाऊ त्यांना. काढू नका माईक, ते स्टँड इकडेच घ्या. काय चाललेलं आहे दरबारामध्ये? दरबारामध्ये एकदा आनंद चाललाय, बसलेल्या जनतेचं मनोरंजन चाललंय, बाकी काय चालणार? तुम्ही बोललात आवाज कुठे आलेला आहे? आवाज कुठे आला बघायचा आहे? ते आवाज आला पण त्यावेळी सुचलं नाही आम्हाला. आता तुमच्या हातातलं सर्व काही साहित्य बघून आम्हाला कळलं तुम्ही कुठून आलाय, कशासाठी आलाय. त्याच्यामुळे जास्त बोलणं योग्य नाही, बरोबर ना? मग दरबारामध्ये आनंद एकदम ओके. एकदम राज्यातील प्रजा सुखी, राज्यातील प्रजा सुखी, एकदम सुखी आहे महाराज. सगळीकडे आनंद, सगळीकडे आनंद. जोडदार राजाची प्रजा सुखी आहे. प्रजेला सगळ्याची प्रजा सुखी आहे. प्रजा सुखी आहे. असू दे सर्वच. मग तुला जास्त दिवस झाल्यामुळे कसं नाही, असो अडकायला होते, त्यापेक्षा तू चालू कर तिकडे. नाही चालेल. पण मला आता एकच म्हणायचं आहे. आज या ठिकाणी या आयोजक मंडळाला, दोन्ही मंडळाचा जो सामना ठेवलेला आहे आणि त्यातून भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून बसलेल्या जनतेच्या काहीतरी पण मनाला असा उपदेश झाला पाहिजे की आपण जे कर्म करतोय चांगलं या वाईट, आणि जर त्या वाईट जर कर्म आपण करत असेल किंवा चुकून, जाणून बुजून नाही कोण करत, चुकून जर आपल्याकडून घडत असेल तर त्याच्यातून आपण बाहेर कसं पडावं. कारण भजन पूजन काही लोक ही जे असे आहेत का फक्त निवड मनोरंजनापुरतं घेतात. तर निवड मनोरंजनापुरतं न घेता त्यातून आपल्या जीवाचं सुद्धा काहीतरी सार्थक झालं पाहिजे, काहीतरी कल्याण झालं पाहिजे, या मार्गाने सुद्धा आपण हे झालं पाहिजे. तर त्याच पद्धतीनं वायफाय बडबड बंद करावी. नाही महाराज, वायफाय पण बडबड बंदच करतो आता. 2 मिनिटं बंडा महाराज काय अनुभव का तुम्ही अनुभव का तुम्ही वंगाळी रम रमान रमी वंगाळी रम रमान आणि या दरबारामध्ये रम रमा आणि रमीचं नाव घेतलं जातं. महाराज बरोबर आहे, कारण तुम्हाला त्या गोष्टीचा गैरसमज वाटला असेल, पण आपल्या दरबारातून आजपर्यंत लोकांना काहीतरी सहानुभूतीचेच बळ गेलेले आहेत.
त्यामुळे तुम्हाला वाटलं असतं की हे निवड काहीतरी ठोकाण चालले, पण नाही. बसलेल्या जनतेला त्यातून घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. बाकी असेल तर जरूर करावा. कारण हा चौकश 5 पांडवांनी सुद्धा घेतला होता. बावन पाने असे रमा आणि रमित त्याच्या फळ मी जातच नाही. सर्वांमध्ये आनंदी आनंद, एकदम आनंदी आनंद. बोला महाराज, कुशल मंगल, एकदम कुशल मंगल. तुम्ही जर असं केलं तर मला वाटतं तुमच्या सगळं डोकं समोर जावं. एक दगड बघून म्हणजे दगड बघून म्हणजे महाराजांना बसण्यासाठी सिंहासन, पण ते महाराजांना उलट केलं. असं महाराज आपल्याला वेळ कमी कमी आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे. बोला. एकच विनंती आहे, आमच्या त्या उठवर असणाऱ्या कन्या त्यांना बरोबर तोच दरबारामध्ये बोलून. ठीक आहे, चला. बोला. आपल्या कन्याला या ठिकाणी बोलावलं आहे, आलेले आहे, यावं. बाबा, ते बोलण्याचं कारण काय? बेटा, बोलण्याचं कारण ते एकच. एवढ्या लहान असल्यापासून तो मोठ्या होईपर्यंत तुमचं लाड केलं, तुम्हाला हाताच्या चालण्या करून, नेत्राचा दिवा करून सांभाळलं. परंतु आता तुम्ही उपवर झालात आणि लेख मुलगी ही परक्याचं धन असतं म्हणे, आणि मी एक जबाबदार बाप म्हणून मला आता असं वाटत आहे तुमची विदाई करावी. बाबा, इतके जड झालं का मग तुम्हाला? नाही बेटा, तू तरी सांग. बाबा, आम्ही एवढ्या जड झालो. नाही बेटा, माझ्या हृदयाचा बाजार भरू नका. कोणतंही लेकरू आपल्या बापाला जड होत नसता, पण आपल्या जबाबदारीची जाणीव, सामाजिक भान ठेवून मला ह्या माझ्या कर्जातून मुक्त व्हावंच लागलं. बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तर तुमच्यासाठी मी वर संशोधन चालू करतो. तुमचा होकार असेल तर करावा. ठीक आहे बाबा, जसे तुमची आज्ञा असेल. पण माझे त्या परम राजाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. ठीक आहे बाबा. किती म्हणून आनंद वाटला. आज एका मोठ्या कामातून आपण मुक्तता येणार आहे. दाताचं आणि कर्तव्याचं काय असतं, आणि या कर्तव्यातून मुक्तता होताना जीवाला किती बरं वाटत आहे. तुझ्या पाठीशी आहे कोण? माझ्या तुला ओळखलं नाही ओळखलं. ओळखलं झालं. आपल्या येण्याचं कारण तुमची योग्य आम्हाला आहे, आणि घेतल्याशिवाय झाला नाही. राहणार नाही. आणि तुझं कुळ काय, तुझं मूळ काय? आणि हा परम राजा आहे. राजा देवेंद्रच्या तोडीचा हा राजा आहे, आणि तू एका हीन फळातला माझ्या मुलीशी विवाह करण्याचा विचार कर. कधी सापडणार नाही त्याच्याचं हे लक्षात ठेव. तुझ्या मुलीशी विवाह अरे चुकीची स्वप्न पाहू नको रे बाबा. आणि आमच्या वाटेला जाणाऱ्यांची त्यांच्याच वाटेवरती जाऊन वाट लावल्याशिवाय रात लायची घाट आहे आमची. अरे तुमची वाट असेल तर तुमच्यापासून आम्ही दूर पळायला जात आहे.
त्यांचं शील त्यांची आबरू ही माझ्यासाठी खेळ आहे. देशाने पंत केलेला आहे, मोठ्या संकटात सापडला आहे. आता वेळ बरे मला या संकटातून वाचवेल. माझ्या कन्यांचा विवाह पार पडणं हे माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. नारायण 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 अरे वा, नारद मुनी, तुम्ही तिन्ही ताराचा संचार करता. या आभाग्याच्या दरबारी येण्याचं कारण ते काय? नारद मुनी, आज एका दैत्याच्या शापाने मी विवाहित आहे. माझ्या कन्यांचा विवाह ठरत असताना दैत्यानं आडकाठी आणलेले आहे. बोला महाराज, काय उपाय असेल तर सुचवावा. महाराज, तुमचे मित्र इंद्रदेव, आमचे मित्र इंद्रदेव, त्यांना आपण भेटावं, ते तुमची इच्छा पूर्ण करते. म्हणजे नारद मुनी, अहो अंधारात सापडलेल्या एका वाट ठरवला तेजाचा तुम्ही किरण दिसावा, जसं तुम्ही माझ्या वाटेत येऊन मला तेजाचा किरण दाखवला. तुमचे ओंकार मी कधी सुद्धा विसरणार नाही. आताच तडक राजा देवेंद्राकडे जातो आणि माझ्या मुलींच्या लग्नामध्ये दैत्याने घातलेल्या आडकाठीसाठी काही उपाय आपण निघूया. जंगल घाटाचा लय दिवसाला गाडी भेट तुमच्या लय दिवसांना किती वर्ष महाराज झाले की वर्षभर झाले झालं का ते वर्ष होते. अमरावतीचे राजे देवेंद्र, अमरावती नगरीचे राजे देवेंद्र यांच्या आम्ही दोन मी एक आणि हरे तू दुसरा जुळकर. हा आपल्याला मिळत नाही तुम्ही फुलं काय येत असेल तर हा घ्या किती असं शिवमल हरी पिवळा झाला हळदला गेली हळदला गेली. महाराज व्हायचं कर्मणू करतो, देवाचं नाव घेतो आपल्याकडे. अरे देवाचं नाही तर नाव झालं म्हणून काय झालं? अरे आपल्या तुम्हाला ठेवलेल्या कामगिरीवरती परिपूर्ण लक्ष द्या, नंतर देवाचं नाव घ्या. महाराज आपलं राज्य कसं जगाजग चाललेलं आहे. अरे का बरी नसलं? एकदम व्यवस्थित आहे. असं काय चाललेलं आहे? एकदम आनंदी आनंद, एकदम आनंदी आनंद. बाकी काय आता फक्त आपल्याला 33 कोटी देवांची सभा भरवायची आहे म्हणजे झालं. बरोबर आहे. बस न विलंब करता 33 कोटी देवांची सभा भरवा म्हणजे झालं. ठीक आहे. या ब्रह्म विष्णू महेश म्हणजे
3 वेळ माझ्या हवामानानुसार आणि आम्हाला पुरीवरती हजर झाले. खरोखर आता 30 कोटी देवांच्या मनोरंजनासाठी या मुलीने या राजा देवेंद्राच्या चरणी नमस्कार. मी परम देशाचा राजा. परम देशाचा आम्हाला काहीतरी आठवत आहे. हे नाव मी कुठेतरी ऐकलं आहे. म्हणजे तू गंडक नगरीचा राजा परम काय बोलत आहे महाराज? आज याच्या कोण तुमच्या दरबारामध्ये आलेला आहे. म्हणजे खरोखर आता ओळखलं तुम्हाला. आता खरोखर मी ओळखलं की आपण लहानपणापासून एकाच आखाड्यामध्ये शिकलो. हो हो महाराज. एकाच गुरुकडे आपण विद्या घेतली. हो म्हणजे परंतु हो अरे आणि एका मोठ्या संकटात सापडलं होतं. म्हणजे तू एका संकटामध्ये सापडलं. खूप मोठ्या संकटामध्ये नारद मुनी आमच्या दरबारामध्ये आले. माझ्या उपवर झालेल्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे. माझ्या तुझ्या मुलीचं लग्न ठरलंय आणि एक दैत्य येऊन माझ्या दरबारामध्ये मला धमकी देतो की कसं तुझ्या मुलींचं लग्न होतं ते बघतो. नारद मुनीने आज्ञा दिली आणि सांगितलं त्या दैत्याला यामधून जर बाजूला काढायचं असेल तर राजा देवेंद्राला भेट. आणि भेटता क्षणी माझ्या मनाला एवढं समाधान वाटलं की माझी कोणतरी दैत्य येतो आणि तुझ्या मुलीला धमकावतो. अरे हा इंद्राच्या वास्ताला तू काय खबरदार काय खबरदार. मी आहे तुझ्या पाठीशी. परम राजा मी आहे तुझ्या पाठीशी. बरोबर मुलींना आता समोर या. केवढा मोठा आनंद वाटतो माझ्या मनाला म्हणून सांगू. बालपणीचा एकाच गुरुकुलमध्ये शिकलेला माझा मित्र आज माझ्या संकटाला धावून आला. म्हणजे हेच ती तुझी मुलगी. ह्या दोन्ही मुली माझ्याच राजा देवेंद्र. अरे तुझी काय आणि ती माझी काय. अरे मी तुझ्या पाठीमागे पथकात उभा आहे. भक्कमपणे उभा आहे. जगामध्ये अजूनही देवाचं वास्तव्य आहे या तुझ्या प्रसंगाला कळलं रे राजा देवेंद्र मला. अरे कोणताही संकोच न करता मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुला एक सांगत आहे त्याप्रमाणे तू कर. म्हणजे तुझ्या मुलीचं स्वयंवर वाद. राजा देवेंद्र आपलं वचन मी स्थिर संवाद मांडेन आणि जे काही तुम्ही मला सांगाल ते मी माझ्या मुलींच्या लग्नासाठी करण्याचा प्रयत्न जरूर करेन. अरे माझ्या इंद्रप्रभू एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक महिला आहे. तो मी तुला पिंजरा देत आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये जी असणारी महिला फक्त त्या पिंजऱ्याला सुई एकदाच फक्त होल आहे. त्या होलामधून जो कोणी त्या महिन्याचं पाय तोडेल तोच फक्त तुझ्या मुलीसाठी वर शोधेल. अरे माझ्या मुलीचं सोयीवर मांडलेला असताना दिलेला तो पण हा मी मान्य करतो आणि तो पिंजरा मी घेऊन जातो. पाठ फक्त एकच सांगितल्याप्रमाणे त्या पिंजरेला छोटासा बिंदू आहे आणि त्या बिंदूमधून जो कोणी महिन्याचा पाय तोडेल या पिंजऱ्यामध्ये पोपट आणि मैना आहे तोच फक्त तुझ्या मुलीला वर शोधेल आणि तोच तुझ्या मुलीचा वर होईल. धन्यवाद धन्यवाद राजा देवेंद्र. आणि मुलीनो अगं बघितलं ना माझा बालपणीचा मित्र राजा देवेंद्र मला भेटला आणि आज केवढं मोठं रोज माझ्या डोक्यावरचं उतरलं. हे तुमच्यासाठी ठेवलेलं स्वयंवर आहे बेटा. स्वयंवर हो. भरपूर देशोदेशीचे राजे स्वयंवर जिंकण्यासाठी येतील. राजा देवेंद्रने दिलेला हा एक पिंजरा आहे. पोपटाचा पिंजरा. यामध्ये मैना आणि राघव आहे. परंतु त्या राजा देवेंद्रने एक अट घातलेली आहे. या पिंजऱ्यामध्ये मैना आहे. मैना आणि त्याला एक छोटासा बिंदू आहे. त्या बिंदूमधून जो कोणी बाण मारून त्या मैनेचा पाय
तोडेल त्या मुलाशी तुमचा विवाह करतो. ही अट तुम्हाला मान्य आहे बेटा? आहे ना? राजा देशोदेशीचे राजे येतील आणि कोणीतरी विधी लिखित प्रमाणे कोणीतरी हा पण पूर्ण करेल आणि तुम्ही त्याची हट्ट राणी म्हणून निघून जा. बेटा, आज मला खूप अभिमान वाटतोय. बोला. 10 मिनिटं बाकी. 10 मिनिटं. मला पात्राचा विषय असा आहे, गंडक देशाचा राजा तिच्या त्या मुलीच्या लग्नात स्वयंवर करायसाठी सांगितलं इंद्रदेवाने. पण त्या पिंजऱ्याला फक्त सुई एवढा चोख आहे, भोक आहे. सुई एवढं भोक आहे. त्या सुई एवढ्या भोकातनं जो कोणी म्हणजे त्या टोकातनं जे बाण मारेल आणि त्या बहिणीचा पाय तोडेल त्याची जे लग्न करा तर राजाचा देशोदेश शोधायला जातोय. तिथनं पुढचं स्वयंवर तुम्ही दाखवायचं आहे आणि त्या मुलींचं लग्न तुम्ही लावून द्यायचं आहे. नक्की का बोला. जय रामायण प्रश्न आहे ना? नाही आणि प्रश्न जे आमच्या पुरावेश्वर काय बोलायचं नाही अजिबात. काय लडकू झाली पिंडाची रचना, झाली पिंडाची रचना. कशी दाखवू मी तुला काळ काळ घटिका ही निराकराची ठे ही निराकराची ठे. पहिले माशी आलो, पहिले माशी पल्लवाला आणि कशाची ती ठेव रेती धुंदा विलाप झाला, विसर वेगळा वेगळा झाला. ही ठेव निर्गुण घातले वर्ष झाली निर्गुणाने आळे घातले, निर्गुणाने आळे घातले. निर्गुणाने आळे घातले वर्ष आणि फुले बाहेर पडता महिने झाल्यावर ती निराजी देवाने 360 हाडांचे, ब्रह्मदेवाने 360 हाडांचे, ब्रह्मदेवाने 360
मंडळींना विनंती, आमची बारी संपलेली आहे, आपण सुरुवात करू.